या बागेतल्या वेलींना कधीतरी टपोऱ्या द्राक्षांची माळ घातली जाईल या आशेवर सोलापूरचे महेश सावंत हे अवलंबून होते। मात्र दुष्काळानं आग ओकली आणि या बागांची होरपळ सुरू झाली। भर उन्हामुळे द्राक्षाच्या या बागेचा अक्षरशः कोळसा होऊन बसलाय। हिरव्या पानांऐवजी आणि टपोऱ्या द्राक्षांऐवजी आता या बागेत फक्त सुकलेल्या वेलीचे सांगाडे शिल्लक आहेत। येत्या काही दिवसांमध्ये पाण्याची तजवीज होणार नसल्याचा अंदाज आल्यानं महेश सावंत यांनी आपल्या काळजावर दगड ठेवत ही पूर्ण बाग कापून टाकली आहे। एखाद्या शेतकऱ्याच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस कुठला असतो तर तो ज्या पिकाला स्वतःच्या लेकराप्रमाणे वाढवतो आणि तेच पीक जे आहे ते तोडून टाकण्याची वेळ येते। सोलापूर जिल्ह्यात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी अनेक वर्ष आपल्या पिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, मात्र दुष्काळीमुळे हे पीक आता काढून टाकण्याची वेळ आली आहे। महेश सावंत माझ्यासोबत आहेत, कासेगावचे शेतकरी आहेत। 2 एकर शेती होती तुमची आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं होतं। हां, खूप कष्टातून ही बाग उभा केली होती, पण यावर्षी दुष्काळामुळे पाणीच नसल्यामुळं ही बाग काढण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे। हो, मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळं हा निर्णय मी घेतलेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।